नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अनिताज मराठी रेसिपीमध्ये। आज मी तुम्हाला मसाला मुरमुरे याची रेसिपी दाखवणार आहे। चला तर मग आपण त्याचं साहित्य बघून घेऊयात। इथे बघू शकता मैत्रिणींनो, मी 200 ग्रॅम इथे मुरमुरे घेतलेले आहेत। इथे मी 15 ते 20 कढीपत्त्याची पानं घेतलेले आहेत। इथे मोठे 2 लसणाचे गड्डे मी सोलून घेतलेले आहेत। इथे 1 चमचा मी जिरे घेतले, 1 चमचा मिरची पावडर घेतला आहे आणि मीठ तुम्हाला लागेल त्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता। इथे मी छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत। चला तर मग आपण रेसिपी करूया। तर इथे आपण लसूण टाकून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये। लसूण पूर्ण सोलून घ्यायचं नाही मैत्रिणींनो, लसणाला साल तशीच ठेवायची, खूप छान टेस्ट येते त्याच्यामध्ये। आणि हे जिरे पण टाकून घेऊयात आपण। आता आपण ही मिरची पावडर पण टाकून घेणार आहोत। आता आपण हे जाडसर असं वाटून घेणार आहोत। तर बघू शकता मैत्रिणींनो, असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे, थोडं जाडसरच ठेवायचं आहे आपल्याला हे। आता हे आपण काढून घेऊयात। तर मैत्रिणींनो, इथे मी गॅस ऑन करून कढई गरम करायला ठेवलेली आहे। आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत। तर आपण आता याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेणार आहोत। आपल्याला हे शेंगदाणे खरपूस छान भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे तळून घ्यायचे आहेत मैत्रिणींनो। तर मैत्रिणींनो, बघू शकता आपले शेंगदाणे इथे छान असे खरपूस तळून घेतलेले आहेत। आता माझ्याकडून मैत्रिणींनो सांगायचं विसरले होते, मी ह्या 2 सुक्या मिरच्या पण टाकणार आहे। मी तोडून टाकते अशा। आणि हा कढीपत्ता टाकून घेते। छोटा चम्मच मी हळद टाकून घेते। आता आपण हा मिक्सरमध्ये मसाला वाटलेला होता तो टाकून घेते। हे सगळं करताना मैत्रिणींनो, आपल्याला गॅस अगदी लो ठेवायचा आहे। लो गॅसवरती आपल्याला हे सगळं छान तळून घ्यायचं आहे। तर आता इथे मी 1 टेबलस्पून हे मीठ टाकून घेणार आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। आता आपण हे थोडे थोडे मुरमुरे टाकत आपण हलवून घेणार आहोत। तर बघू शकता मैत्रिणींनो, इथं आपल्या प्लेटमध्ये आपले मसाला मुरमुरे इथं सर्व केले आहेत। किती छान आणि असे क्रंची झालेले आहेत, तुम्ही आवाज ऐकू शकता। खूप क्रंची आणि खायला खूप टेस्टी लागतात मैत्रिणींनो। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी। माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।